गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं मोड्स ऑफ एक्सक्रिशन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं अमायनोटेलिझम, युरिओटेलिझम अँड युरिक्युटेलिझम. पहिल्यामध्ये अमोनिया हा नायट्रोजन बेस प्रॉडक्ट एक्सिड होतं. त्याच्यासाठी वॉटरची रिक्वायरमेंट खूप आहे. साधारण 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी 300 ते 500 ml वॉटर लागतं. नंतर आपण बघितलं युरिओटेलिझम. साधारण 50 ml इतकं पाण्याची नेसेसिटी आहे 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी. त्यानं आपण बघितलं होतं युरिकोटेलिझम की अतिशय कमी 5 ते 10 ml किंवा त्याच्यापेक्षासुद्धा कमी जरी पाणी असेल तरी युरिक ॲसिड हे काही इन्सेक्टमधून किंवा काही ॲनिमल आहेत की त्यांच्यामधून बर्ड्स असतील किंवा काही इन्सेक्ट असतील त्यांच्यामधून बाहेर पडतं. म्हणजे अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड हे 3 नायट्रोजन बेस प्रॉडक्ट ॲनिमलमधून बाहेर पडतात. आणि आणखीन आपण बघितलं होतं की स्पायडर, स्कॉर्पियन आणि पेंग्विन हे जे ॲनिमल आहेत ह्यांच्यामध्ये एक वेगळा नायट्रोजन बेस प्रॉडक्ट आहे, त्याचं नाव आहे गॉनिन. तर ते ॲनिमल गॉनिन नावाचा नायट्रोजनस बेस प्रॉडक्ट काय करतात, सिक्रीट करतात. सो त्याला आम्ही म्हणतो आहे गॉनोटेलिझम. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत की प्रत्येक माणूस म्हणजे एखादा माणूस आहे की जो आजारी आहे किंवा त्याला काहीतरी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर झालेली आहे, तर ज्यावेळी तो डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर पहिलं त्याचं BP चेक करतात. नंबर 2 त्याचं युरिनचं एक्झामिनेशन घेतात. बरोबर आहे. बऱ्याच माणसांच्या जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम एकतर BP, एकतर शुगर, एकतर युरिन, एकतर ब्लड, ह्या चारीमध्ये जर शक्यतो फॉल्ट नसेल तर शक्यतो त्या व्यक्तीला काही झालेलं नसतं असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे लघवीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, युरिन किंवा मॅच्युरेशन प्रॉब्लेम असतील किंवा ब्लड प्रॉब्लेम असेल, म्हणजे RBC वाढलेत, WBC कमी झालेत, ब्लडमधलं HB कमी झालं आहे, बरोबर आहे, फॉलिक ॲसिड कमी झालेलं आहे, जे काय असेल ते, किंवा युरिनमध्ये शुगर जास्त झाले किंवा युरिनमध्ये कुठलं तरी इन्फेक्शन झालं आहे किंवा फिमेलमध्ये बऱ्याच जणांना UTI इन्फेक्शन होतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, जे काय, किंवा किडनी स्टोनचा काही प्रॉब्लेम असेल, जे काय आहे ते आपल्याला समजू शकतं. तर इथं दिलेलं आहे पहिल्यांदा एक रिपोर्ट A दिलेला आहे. त्याच्यावरती डॉक्टरांच्या क्लिनिकचा रजिस्ट्रेशन नंबर असतो किंवा डॉक्टरांचं नाव असतं, डेट असते ज्या डेटला त्यांनी चेक केलेलं आहे पेशंटला, पेशंट नेम, एज त्याचं, पुन्हा मेल फिमेल आहे ते असतं, रेफरन्स कुठे डॉक्टरांकडून तो पेशंट पाठवलेला आहे त्यांचा रेफरन्स, ओके. एक्झामिनेशन ऑफ ब्लड, आता ब्लड घेतलेलं आहे त्या व्यक्तीचं रिपोर्ट Aमध्ये, म्हणजे जे सॅम्पल घेतलेलं आहे ते युरिन नसून काय आहे, ब्लड आहे. मग जी टेस्ट केलेली आहे त्या टेस्टचं नाव आहे क्रिएटिनिन लेवल. तर क्रिएटिनिन हा मसलचा प्रॉडक्ट आहे, ब्रेकडाऊन झालेला प्रॉडक्ट आहे की ज्याची नॉर्मल व्हॅल्यू आपल्यामध्ये पाहिजे मेलमध्ये 0.6 to 1.4 मिलीग्रॅम पर 100 ml आणि फिमेलमध्ये ती पाहिजे 0.6 to 1.2 मिलीग्रॅम. म्हणजे बघा ह्याची व्हॅल्यू हे ठरलेलं आहे, मेल असेल तर 0.6 to 1.4 आणि फिमेल असेल तर 0.6 to 1.2. आता इथं जो पेशंट आहे ज्याचं एक्झामिनेशन झालेलं आहे त्याचं रिपोर्टमध्ये क्रिएटिनिन लेवल ही 1.92 आहे. आता 1.9 हे नॉर्मल नाही आहे, बरोबर आहे, म्हणजे ऑफकोर्स हे ॲबनॉर्मल आहे, अशाल का. तर याचा अर्थ त्याला जे काय प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम कशामुळे, तर क्रिएटिनिन लेवल वाढल्यामुळे आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण बघूया परफेक्ट पॅथॉलॉजी रिपोर्ट B. सेम आहे, रजिस्ट्रेशन नंबर, डॉक्टर, डेट, पेशंट नेम, एज, मेल फिमेल, रेफरन्स डॉक्टर आणि एक्झामिनेशन ऑफ ब्लड. आता ह्या ब्लडमधली म्हणजे बघा रक्तातली जी शुगर आहे, रक्तातली जी ग्लुकोज आहे त्याचं एस्टिमेशन केलेलं आहे आणि इथं फास्टिंग शुगर घेतलेली आहे, बरोबर आहे. आता नॉर्मल व्हॅल्यू किती असते ब्लडमधली जी शुगर आहे फास्टिंगची, तर 70 to 110 ml. तर इथं त्या पेशंटचा जो रिझल्ट आहे हा 185 म्हणजे 185 आहे. याचा अर्थ हा ॲबनॉर्मल आहे, म्हणजे त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या ब्लडमध्ये शुगर ही जास्त आहे, याचा अर्थ तो डायबिटिक आहे. आता हे ब्लड घेतलं आहे. सेकंड, केमिकल एक्झामिनेशन ऑफ युरिन. आता त्याचं ब्लडमध्ये तर आहेच, मग त्याचं युरिन घ्यायचं. मग युरिनमध्ये शुगरची टेस्ट केली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली.
नॉर्मल व्हॅल्यू ॲबसेंट. याचा अर्थ ह्या रिपोर्ट बीवरून आपल्याला असं समजतं आहे, असं डायग्नोसिस होतं आहे की तो पेशंट डायबिटिक आहे, त्याला डायबिटीस आहे. कारण का त्याचं ब्लडमध्ये पण आहे आणि युरिनमध्ये पण आलेली. लक्षात आलं. तर हे रिपोर्ट जे आहेत हे आपल्याला बरंच काही सांगतात आणि डॉक्टरांना ट्रीटमेंट करायला, असं प्रोग्नॉसिस डायग्नोसिस करायला, ट्रीटमेंट चालू करायला त्यांना बरं पडतं. लक्षात आलं का. एखादा पेशंट कवर झाला आहे की नाही, रिकवर झाला आहे की नाही, हे सुद्धा आपण परत चेक करू शकतो. आता एखादा डायबिटिक पेशंट आहे, त्याला ट्रीटमेंट चालू आहे, मग त्याची शुगर पुन्हा नॉर्मल आली की नाही आहे, हे सुद्धा पुन्हा आपण रिपोर्टच्या माध्यमातूनच चेक करतो. याचा अर्थ हे रिपोर्ट म्हणजेच ही जी पॅथॉलॉजी आहे किंवा ही पॅथॉलॉजी ही एक सायन्सची नवीन ब्रँच आहे मेडिकल सायन्समधली, हिला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. आता आपण बघूया की क्रिएटिनिन काय आहे. दॅट इज प्लाझ्मा क्रिएटिनिन. प्लाझ्मा क्रिएटिनिन इज प्रोड्यूस्ड फ्रॉम कॅटाबॉलिझम ऑफ क्रिएटिनिन फॉस्फेट ड्युरिंग स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळी आपल्या मसलमध्ये म्हणजे स्केलेटल मसलमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन होते त्यावेळी कॅटाबॉलिझम ह्या माध्यमातून क्रिएटिनिन फॉस्फेट हा प्रकार तयार होतो. इट प्रोव्हाइड्स रेडी सोर्स ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट. नॉर्मली ब्लड क्रिएटिनिन लेवल रिमेन स्टेडी बिकॉज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ मॅचेस इट एक्सक्रीट इन युरिन. आता जे काही हे क्रिएटिनिन फॉस्फेट आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होणार आहे हे युरिनमधून बाहेर ढकललं जातं, बरोबर आहे, आणि ती लेवल मेंटेन केली जाते. हेन्स द लेवल अबाव द नॉर्मल इज ॲन इंडिकेशन ऑफ पुअर रिनल फंक्शन. जर का ही लेवल म्हणजे क्रिएटिनिनची लेवल जर आपल्या बॉडीमध्ये वाढली, याचा अर्थ 100% रिनल फंक्शन डिस्टर्ब झालेलं आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा. आता एक आपण उदाहरण घेऊया ए नावाच्या व्यक्तीचं. ओके, त्याच्या बॉडीमध्ये क्रिएटिन जास्त तयार व्हायला लागला आहे, तर ऑफकोर्स किडनीमधून तो क्रिएटिन बाहेर फेकला जातो, बरोबर आहे. पण तो आता सॅच्युरेट व्हायला लागला आहे, म्हणजे काय की ब्लडमधली क्रिएटिन लेवल वाढायला लागलेलं आहे. याचा अर्थ असा की किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे रिनल फंक्शन कुठंतरी डिस्टर्ब झालं आहे किंवा ते पुअर झालेलं आहे. एक्सक्रीटरी ऑर्गन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. ठीक आहे, हे जे एक्सक्रीटरी ऑर्गन आहेत म्हणजे किडनी आहे, आपली स्किन आहे, हे काय करतात, इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंटली मेंटेन करतात. बघा, म्हणजे लक्षात ठेवा की बाहेरचं टेम्परेचर बदलत असताना आपल्या शरीरामधलं टेम्परेचर बदलणं, तिथलं आतलं एन्व्हायरमेंट व्यवस्थित ठेवणं, हे काम कुणाचं आहे, तर आपल्या एक्सक्रीटरी ऑर्गनचं आहे. त्यातला प्रिन्सिपल ऑर्गन आहे किडनी, पेअर ऑफ किडनी, त्याला मॉडीमध्ये आपण म्हणतो मूत्रपिंड, बरोबर आहे. आणि हे जे मेकॅनिझम आहे टू मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट, ह्या मेकॅनिझमला आम्ही म्हणतो आहे होमिओस्टॅसिस. काय म्हणतो आहे, होमिओस्टॅसिस. इट रिक्वायर्स ऑस्मो रेग्युलेशन. त्याला काय रिक्वायर आहे, ऑस्मो रेग्युलेशन. द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग सॉलिड कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर बॅलन्स. इट कॅन बी राईटली सेड दॅट द कंपोजिशन ऑफ ब्लड इज डिटरमाइंड नॉट बाय व्हॉट माउथ इंजेस्ट बट व्हॉट एक्सक्रीट ऑर्गन रिटेन. लक्षात आलं का, खूप छान दिलेलं आहे बघा. इट कॅन बी राईटली सेड दॅट द कंपोजिशन ऑफ ब्लड इज डिटरमाइंड नॉट बाय व्हॉट माउथ इंजेस्ट व्हॉट एक्सक्रीटरी ऑर्गन रिटेन. ठीक आहे, म्हणजे जे काय आपण खातो आहे ह्याच्यापेक्षा जे काही आपली किडनी एक्सक्रीट करते ह्याच्यावरती किंवा जी काही रिटेन करते ह्याच्यावरती आपलं बरेच काही अवलंबून आहे. द मराईन बर्ड like albatrosses spend their life on the sea. That means water they drink is salty. How do they manage osmoregulation then? बघा, तीन प्रश्न विचारला आहे की अल्बाट्रॉस हा जो बर्ड आहे हा समुद्रावरती असतो, समुद्रावरती, पण तो सॉल्टी पाणीच पितो आहे ना. ठीक आहे, मग तो त्याचं बॉडीतलं आतलं टेम्परेचर कसं हे करतो आहे, ऑस्मोरेग्युलेट करतो आहे, तर त्याच्या किडनीमध्ये करतो आहे. तर त्याच्या किडनीमध्ये असे काय बदल झाले आहेत, तर त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, होमिओस्टॅसिस. They have a special gland called salt gland near nostrils. आता बघा, हे जे अल्बाट्रॉसेस आहेत, पक्षी आहेत, हा समुद्रावरती आणि हा ते पाणी पितो आहे, तर त्यांच्यामध्ये एक स्पेशल ग्लँड त्यांनी तयार केले आहेत, त्यांना आम्ही काय म्हणतो, सॉल्ट ग्लँड. आणि त्याच्या नॉस्ट्रिल्समध्ये म्हणजे चोचीच्या वरती नॉस्ट्रिल आहे तिथं असतात. दे आर कॅपेबल ऑफ सिक्रिटिंग सॉल्ट बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड हेल्प टू मॅनेज ऑस्मॅटिक बॅलन्स. आणि त्या नॉस्ट्रिलमधून, त्या होलामधून, त्या नागपुडीसारख्या स्ट्रक्चरमधून
जे सॉल्ट आहेत ते बाहेर येतात. मग तो जे पाणी पितोय त्या पाण्यामध्ये सॉल्ट जास्त आहे, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे एक्झेस सॉल्ट आहे, हे सॉल्ट त्या सॉल्ट ग्लँडमधून त्या नॉस्ट्रिलमधून तो काय करतोय, बाहेर टाकतोय आणि आतलं ऑस्मॉसिक किंवा ऑस्मॉटिक बॅलन्स किंवा ऑस्मो रेग्युलेशन करतोय, ऑस्मॅटिक बॅलन्स मेंटेन करतोय. मेनी मराईन ऑर्गॅनिझम लाईक सी टर्टल, मराईन इग्विन्स ऑल्सो हॅव सच सॉल्ट एक्सक्रीटिंग ग्लँड. आणखीन जे आहेत काही टर्टल आहेत, काही इग्वानस आहेत, अशानं सुद्धा सॉल्ट ग्लँड त्यांच्यामध्ये तयार झालेले आहेत. ॲनिमल कॅन आयदर बी ऑस्मॉटिक टू द सराउंडिंग टू or control internal environmental independent of external environment, that is osmoregulator. So marine organisms mostly are osmocomforters because their body fluid and external environment are isoosmotic in nature. Freshwater form and terrestrial organism are osmoregulators. आता फ्रेशवॉटर म्हणजे काय, जे गोडे पाणी आहे किंवा जे ऑर्गॅनिझम टेरेस्ट्रियल आहेत, जे जमिनीवरती राहतात, त्यांच्यामध्ये ऑस्मोरेग्युलेटर्स आहेत, बरोबर आहे. आणि बाकीचे जे आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, तर ॲनिमल्स आयदर ऑस्मोटिक ऑर टू कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट डिपेंडेंट ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, दॅट इज ऑस्मो रेग्युलेटर. म्हणजे काहींच्यामध्ये ऑस्मो कॉन्फॉर्मर्स आहेत आणि काहींच्यामध्ये ऑस्मो रेग्युलेटर्स आहेत. द फ्रेश वॉटर फॉर्म ऑफ टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आर ऑस्मो रेग्युलेटर. Whether the conforms or regulators, most organisms can tolerate only a narrow range of salt concentration. म्हणजे जितकं सॉल्ट ते टॉलरेट करतात त्याला मी काय म्हणतोय, नॅरो रेंज ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. Such organisms are called stenohaline organisms. The steno means narrow. Okay. So those who are capable of handling wide changes of salinity are called euhaline organisms, that is barnacles and clams. Unicellular forms have a contractile vacuoles which collect and discharge waste product outside the cell. Excretion in sponges takes place by diffusion of waste material in water which is discharged through osculum. हे आपण बघितलेलं आहे 11th स्टँडर्डमध्ये. True organs of excretion are found in those animals that show a bilateral symmetry. Most common type is simple or branching tube that open in exterior to pores called nephridiospore. आता ट्रू ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन फाउंड इन दोज ॲनिमल दॅट आर ज्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे, त्यांच्यामध्ये एक्सक्रीटरी ऑर्गन काही ना काहीतरी पाहायला मिळतात. मोस्ट कॉमन टाईप इज सिम्पल, म्हणजे जे एकदम सिम्पल आहेत एक्सक्रीटरी ऑर्गन किंवा जे काही ब्रँचिंग आहेत त्याला आम्ही म्हणतो नेफ्रिडिओपोर्स. हे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यांच्यामध्ये जे ॲनिमल इन्व्हर्टिब्रेट्समध्ये येतात की ज्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. मग 2 मेजर टाईप्स ऑफ नेफ्रिडी आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्यातला पहिला टाईप आहे प्रोटोनेफ्रिडिया आणि दुसरा आहे मेटानेफ्रिडिया. 2 मेजर टाईप्स आहेत, पहिला आहे प्रोटोनेफ्रिडिया, दुसरा आहे मेटानेफ्रिडिया. आजचा जो होमवर्क आहे, मी तुम्हाला आजचा होमवर्क सांगतो आहे काय आहे. ही जी डायग्रॅम आहे ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीमची, फिगर 15.4, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ही तुम्ही स्केच लेबल करायचे. फिगर नंबर 15.5 एलिस ऑफ किडनी, ह्या 2 डायग्रॅम तुम्ही काय करायचे आहेत, नेक्स्ट लेक्चरला ड्रॉ करून आणायच्या आहेत.